विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत आणि हे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रचना गावडेताई यांचं चिन्ह आहे घड्याळ. तुरे पंचायत समिती उमेदवार प्रेमा हुजरी यांचं चिन्ह आहे घड्याळ. एरे पंचायत समितीच्या ज्योती मळवीकर यांचं चिन्ह आहे घड्याळ. कुदनूर जिल्हा परिषद उमेदवार विद्याताई पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ. कुदनूर पंचायत समिती मधुकर आंबेवाडकर यांचं चिन्ह आहे घड्याळ. तुर्केवाडी पंचायत समितीच्या उमेदवार पांडुरंग बेनके यांचं चिन्ह आहे घड्याळ. मानगाव जिल्हा परिषद उमेदवार मानसी भोगम यांचं चिन्ह आहे घड्याळ. मानगाव पंचायत समिती उमेदवार विलास नाईक यांचं चिन्ह आहे घड्याळ. कोवाड पंचायत समितीच्या उमेदवार गीता बामणे यांचं चिन्ह आहे घड्याळ. अडकूर जिल्हा परिषदच्या उमेदवार अलकनंदा पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ. पंचायत समिती कुदनूर अडकूर हनुमंतराव देसाई यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि गौशे पंचायत समिती रेणुकाताई कांबळे यांचं चिन्ह आहे घड्याळ. या सर्व आपल्या 12 उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं यासाठी आपण जी सभा घेतलेली आहे त्या सभेचे प्रमुख आपल्या विभागाचे माजी आमदार ज्यांनी अतिशय चांगलं वक्तव्य या ठिकाणी केलं ते माजी मंत्री राजेश पाटील. आता ज्याने भाषण करून ज्या पुढच्या सभेला गेलेले आहेत त्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर, भिकोमा गावडे, भरमाना गावडा, सुभाष देसाई, कल्लापन्ना भोगम, अशोक देसाई, प्रभाकर खांडेकर, विलास पाटील, नितीन पाटील, गोपाळ उळकर, तानाजी गडकरी, अशोक पाटील, संतोष मळवीकर, नामदेव मिठोडकर, जानबा चौगले, अशोक पाटील, व्यासपीठावर सर्व प्रमुख नेते मंडळी, सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मतदार, नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, म्हणून आता सर्वांनीच आपण 13 वर्षी अजितदादा पवार यांना आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे. 5-6 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे राष्ट्रीय काँग्रेस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. एवढ्या लवकर ते आपल्याला सोडून जातील असं कधी स्वप्नातही वाटलं नाही. परंतु ते जाण्यानं आपल्या महाराष्ट्राचं, आपलं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठं अपरिमित नुकसान झालेलं आहे आणि सगळेजण पोरके झालेलं होते. अजितदादा पवार कसे होते तर शब्दाचा पक्का, बोलेल तसे वागणारे, विकास कामावर प्रचंड प्रेम करणारे, जे पोटात आहे तेच ओटात येणार आणि कसलाही कावीळ बालपणा नाही, फसवा फसवी नाही, रोखठोक स्वभावाचा अजितदादा पवार यांच्या जाण्यानं या महाराष्ट्र राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी सगळ्यांनी आपण प्रार्थना केलेली आहे. 3 दिवसापूर्वी त्यांच्या धर्मपत्नी सुरेत्रा वहिनीने आमच्या सर्वांच्या इच्छेखातर आपल्या पतीचं निधन झालेलं असताना सुद्धा दुःख बाजूला ठेवून त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आपण सर्वजण अपेक्षा करूया की वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार होईल. अजितदादांचं अधूर राहिलेलं स्वप्न त्या पूर्ण करतील आणि राज्याच्या विकासामध्ये फार मोठी महत्त्वाचं योगदान देतील. मला वाटते या निमित्ताने राजेश पाटील यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे.
कारण राजेश पाटलांचं फार मोठं प्रेम अजितदादांचं होतं. मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला राजेश पाटील असतील त्या वेळा अजितदादांना भेटायचं आणि आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या विकास कामासाठी त्यांच्याशी चर्चा करायची. आणि अजितदादांनाही त्यांच्यावर फार मोठं प्रेम केलं. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या चंदगडमध्ये ते त्यांच्या निमंत्रणावर आले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. अशा दादांच्या जाण्यानं राजेश पाटलांनी फार मोठं दुःख झाल्याचे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला सावरून आता पुढे जायचं. पुढे जाताना या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि सगळ्यात एक मोठी चांगली गोष्ट झाली की नंदाताई बाबुळकर आणि राजेश पाटील यांनी विधानसभेची निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध लढवली होती. त्यांच्या मताची बेरीज आपण केली का नाही मला माहिती नाही, मी केलेली होती. आणि मी त्याच वेळेला त्याला सांगितलं होतं की आपापसातल्या भांडणामुळं आपण काय नुकसान करतोय, काय आपल्या समोर वाढवून ठेवलेलं आहे कुठे थांबले त्याची आपल्याला कल्पना येत नाही. मी चंदगड नगरपालिकेच्या इथे येऊन सांग वेळेला त्यांना एकत्र केलं, मी विनंती केली आणि म्हणून राज्यामध्ये एक नवीन आपण अध्याय घडून दिला की शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट आम्ही एकत्र येऊन आपल्या राज्याला एक आपण उदाहरण घालून दिलं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न मी केला आणि मग मनापासून आभारी आहे राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकरांचा. त्या दोघांनी थोडंसं जागेबद्दल आग्रह असणार, आपल्या कार्यकर्त्याबद्दल आग्रह असणार. 10 वर्षांनी जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत, इच्छुकांची फार मोठी गर्दी होती, तरी सुद्धा त्या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, जागा वाटून घेतल्या. मी या निमित्ताने ज्यांना यांच्यावर अन्याय झाला त्यांनी उमेदवारी परत घेतली आणि या दोघांनी सहकार्य केलं. त्या सगळ्या उमेदवारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. बंधू आज या व्यासपीठावर एक 4-5 व्यक्ती बघितल्यानंतर माझे डोळे फिरले. त्यामध्ये कल्लापण्णा भोगल, विलासराव पाटील, संतोष मळणीकर, सुभाष देसाई असे अनेक लोक जे अनेक वर्षापासून खांडेकर, प्रभाकर खांडेकर अनेक वर्षापासून या राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक आंदोलनाच्या निमित्ताने फार जवळून मी यांना ओळखतोय. आणि हे व्यासपीठावर पाहिल्यानंतर आणि या दोघांची राजेश पाटील नंदाताई बाबुळकरांची एकी पाहिल्यानंतर मला आता माझ्या मनामध्ये शंका राहिलेली नाही की या गणित चंदगड तालुक्याचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिकारी तुम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, तुझी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कशासाठी लढवायच्या? आपले प्रश्न काय आहेत? आपल्या गावागावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या ज्या मूलभूत विकासाच्या योजना आहेत त्यामध्ये आरोग्याची सुविधा चांगली करणं, आपल्या गावाच्या प्राथमिक शाळा दर्जेदार करणं, पिण्याचं पाणी स्वच्छ आणि भरपूर देण्याचा प्रयत्न करणं, घनकचऱ्याचा प्रश्न निकाली काढणं, ही काम फार महत्वाचे आपल्या या सगळ्या सदस्यांना करावी लागतील. यासाठी निधी आणावा लागेल. या राज्याचा मंत्री म्हणून मी त्याला आश्वासन देतो, आपण सर्वांना याला विजयी करा. या सगळ्या उमेदवारांना प्रचंड निधी दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेला आहे. बदलून उल्लेख आपल्या मळवीकरांनी राजेश पाटलांनी केला की आपला भाग हा डोंगरी प्रदेश आहे आणि आपल्याकडं या प्राण्यांचा, पक्ष्यांचा आणि वन्यजीवांचा फार मोठा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. पिकं समूळ नष्ट केली जातात. पुढच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या पिकांचा नासधूस होताना होणारी शेतकऱ्यांची अवस्था आम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे. बिबट्याचं प्रमाण असेल, सगळ्या वन्य प्राण्याचं प्रमाण, हत्तीचं प्रमाण इतकं वाढायला लागलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे वन्यजीवच्या कायद्याप्रमाणे त्यांना मारताही येतं. आणि म्हणून बिबट्यासाठी ज्या पद्धतीनं संगोपन केंद्र काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
त्या पद्धतीनं आपल्याही विभागामध्ये ही करण्याची आवश्यकता आहे. परंतु संतोष मळवीकरांनी जी सूचना केली की वन्य प्राणी आपण थोपवू शकत नाही, वन्य प्राण्याला आपण जर कधी आवडू शकलो नाही तर या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी त्यांच्या पिकासाठी त्याचं पॅकेज करावं, अशा प्रकारची सूचना त्यांची आहे. मी अवश्य आपल्या या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजेश पाटील, नंदाताई बाबुळकर आणि आपल्या या जिल्हा परिषद सदस्यांना आणि विशेषतः संतोष मळवीकर यासारख्या अभ्यासू नेत्यांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या वनमंत्र्यांना भेटेन आणि याबद्दल काय तोडगा काढता येईल. कारण फक्त चंदगडमध्ये ही परिस्थिती नाही, अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. त्याचा किती पैशाचा भार येणार आहे, राज्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, किंवा आता आपण वन्य प्राण्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीला फार मोठी मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे यामुळे शेतकऱ्यांच्या मनातली भीती काही जात नाही, हे घालवण्यासाठी आपण चांगले प्रयत्न करू, एवढं वचन मी मळवीकरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. बंधू अजून 2-3 सभा आमच्या व्हायच्या आहेत. पण आपण सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, गेल्या दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्याचा उल्लेख राजेश पाटलांनी केला ती आणलेली होती. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार होते, महिला बाल विकास कल्याण खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे आजही आहेत. आणि हे अर्थ खातं या अधिवेशनापुरतं जरी मुख्यमंत्र्यांनी घेतलं असतं तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणार आहे. म्हणजे या तिन्हीची चावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि दसऱ्या आणि दिवाळीच्या दरम्यान गेल्या विधानसभेच्या पूर्वी आपल्याला आठवत असेल आमच्या माता भगिनींना की 7,500 मुलीला आणि 7,500 आईला असे एकेका घरात 15,000 रुपये आले. दसऱ्या दिवाळीच्या बाजारपेठा फुल झाल्या. लाडक्या बहिणींना नवऱ्याकडे 10,500 पैसे मागायला लागले नाही, नवऱ्याने उसणं घेतले अजून द्यायचे. आणि गेल्या वर्षभरामध्ये या सगळ्या लाडक्या बहिणींना 46,000 कोटी रुपये आम्ही या वर्षभरामध्ये दिले आहेत. अनेक विकास कामांना कात्री लावलेली आहे. मी आता तुम्हाला विश्वास देणार आहे की ही योजना कितीही खर्च आला आणि कितीही विकास कामाला पैसा जर कमी पडला तर लाडक्या बहिणींचे हे पैसे कधीही बंद होणार नाहीत. बंद केले की आमचं काय होणार आम्हाला माहिती आहे, त्यामुळे बंद आम्ही करू शकत नाही. परंतु त्यावेळेला आम्ही वचन दिलेलं होतं 2100 रुपये तुम्हाला महिन्याला आम्ही देणार. येणाऱ्या 7 तारखेला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीने त्यांच्या भावाने कटाकट 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 घड्याळ चिन्हावर बटणं दाबली की 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करणार आहे. पण 50% सवलत आम्ही महिलांना एसटी मध्ये दिली. या देशातल्या 80 कोटी लोकांना तांदूळ आणि गहू मोफत देण्याचा प्रयत्न गेली 10 वर्ष आपण करतोय. बंधू अनेक सणाला अनेक वस्तू देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केला. लखपती दिदी म्हणून बचत गटाच्या माध्यमातून आपण चांगली योजना आणली. आणि त्याशिवाय ज्यांचे पैसे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये येत आहेत, महिला लाडक्या बहिणीचे, त्यांना आम्ही 30,000 रुपये बिनव्याजी देतो. आणि जवळजवळ आता आम्ही ठरवलंय, राजेश पाटील आमचे संचालक आहेत, की 1,00,000 रुपयेपर्यंत बिनव्याजी कसं पैसे देता येईल याचा आम्ही विचार करतोय. तर ते पैसे मात्र आमच्या बँकेच्या खात्यामध्ये बँकेत आले पाहिजे. आता या सगळ्या योजना कशासाठी आहेत? या योजना अशासाठी आहेत की तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, तुमचा संसाराला हातभार लागावा. छोट्या छोट्या पैशासाठी तुम्हाला नवऱ्याच्या पुढे हात पसरावे लागू नये. आणि ह्या सगळ्या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, त्यांना IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर सगळं करा. म्हणजे माता म्हणून एक लक्षात ठेवा, तुमचा मुलगा वेळेवर येते का बघा. संध्याकाळी कुठल्या वाईट संकेत सापडला आहे की नाही याची माहिती घेत चला. मुलीकडे सुद्धा मोबाईलवर लक्ष ठेवा, मुलीच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि तुमचा संसार सुखी करा. यासाठी या सगळ्या योजनांचा आम्ही अभ्यास करून आपल्यापर्यंत ज्या पोहोचवलेल्या आहेत त्याचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो. त्याचा उल्लेख मगाशी राजेश पाटलांनी केला
शेतकऱ्यांच्या 7,500 पर्यंतच्या वीज बिल हे सरकारनं माफ केलेलं आहे. 12,000 रुपये वर्षाला किसान सन्मान योजना आपण शेतकऱ्याच्या थेट खात्यावर देण्याचा प्रयत्न आपण सरकार करत आहे. अनेक प्रकारच्या योजना या शासनाने आपल्यासमोर आणलेल्या आहेत. आता या शासनाची अंमलबजावणी करायची असेल त्याचा उल्लेख त्यांनी केला. महिलांचे KYCचं काम असेल, अनेक महिलांच्या पेन्शन बंद होत आहेत त्याचं काम असेल, यासाठी आमच्या या सदस्यांनी फार मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. आपण रस्ते कराल, पिण्याच्या पाण्याची योजना कराल, गटरी बांधाल, ही निरंतर काम आहे. एक रस्ता केला की 5 वर्षांनी तो खराब होणार, तो नव्यानं करावे लागणार. पाण्याची योजना केली, गावाचा विस्तार झाला की नवी पाण्याची योजना करावी लागणार, पाण्याच्या टाक्या बांधाव्या लागणार, नळ दुरुस्त करणार, नळ बदलावे लागणार. ही निरंतर प्रक्रिया आहे. म्हणजे खरी प्रक्रिया अशी आहे की मी कागल विधानसभा मतदारसंघातून गेली 6 वेळा 30 वर्ष मी आमदार म्हणून निवडून येतो. मी एक अजेंडा घेऊन काम केलं. हे तर काम विकास कामासाठी तर प्रचंड निधी आणलाच, परंतु गरिबांच्या ज्या योजना आहेत ते फार मोठा राबवण्याचा प्रयत्न मी माझ्या मतदारसंघामध्ये केला. त्यामध्ये विशेष सहाय्य खातं ज्यावेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी आमूलाग्र बदल केला. विधवा भगिनींना नवरा मिळालं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनचा कायदा राज्यामध्ये मी आणला. जी प्रत्येक त्या भगिनी नवऱ्यानं सोडलेली पहिल्या योजनेत कोर्टातून तिला सोडचिठ्ठी आणायची होती, तो कायदा मी बदलला. गावाच्या कुठल्याही प्रमुख माणसानं सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक देऊन दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक त्या नवऱ्यानं सोडलेली आहे, तिला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आला. 65 वर्षाच्या वरची आई वडील ज्याला मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाहीत. म्हणून आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या वरच्या आई आणि वडिलांना एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आपण आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं. दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मच्छीमधून मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आईवडील त्याचं ओझं वाहत आहेत. त्याला 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जरीच्या दाखल्याची अट आपण बदलली, ती 40% आणली. आता 1,500 रुपये पेन्शन सगळ्यांना मिळते, 2,500 रुपये दिव्यांगांना मिळते. आता याच्यामध्ये एक 3 त्रुटी आहे. एक आहे 21,000 उत्पन्नाच्या मर्यादा ते दाखले दिले जात नाही, ते 50,000 रुपये मर्यादा वाढवणं, 1,500 रुपयाची पेन्शन 2,000 रुपये करणं आणि 65 वर्षाचं वय हे 60 वर्ष करणं. भविष्यामध्ये या तिन्ही दृष्टी आपल्याला कराव्या लागतील. दुसरं जे विधी न्याय खात्याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की या राज्यात असलेल्या धर्मादाय दवाखान्यांनी मोफत 10% गरिबांच्यावर उपचार करण्याची कायद्यानं आवश्यकता होती. त्यांना शेकडो कोटी सवलती राज्य सरकारने दिल्या. हे सगळे दवाखाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहेत. बंधू शेकडो कोटीच्या सवलती घेऊन हे दवाखाने गरिबांच्यावर उपचारच करत होते. मी कायदा आणला. हे दवाखाने उद्योगपती मोठ्या डॉक्टरांचे होते. हे शेकडो कोटीच्या सवलती घेणार नाही, गरिबांच्यावर उपचारच करणार नाहीत. त्यांना 6 महिन्याची सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड केला. म्हणून गेल्या 10-15 वर्षात लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आज ही 25-30 पेशंट गंभीर आजाराची आपण मुंबईला घेऊन जातो. राहायची त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे. 13-14 लोक मी तिथे ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती आहे. म्हणून मला सांगा, एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाळी आली, मेंदू, मनका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन लाखो रुपये एका वेळेला लागतात. गरिबांचं अन्नान कुठलं. घरं, दारं, सोनं, नाणं, जमिनी विकून एवढ्या पैसे जुने होत नव्हती आणि त्यांना अनेक डॉक्टरने बिल भरल्याशिवाय प्रेस सोडलेलं नाही. म्हणून या कायद्यामुळे सोपं झालं. रवळनाथाच्या कृपेने तुम्हाला कुणाला आजार होऊ नये आणि ऑपरेशन करायची पाहिजे मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, राजेश पाटलांच्याकडे या. तुम्हाला आम्ही मुंबईला घेऊन जाऊ आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये आमचे सगळे सदस्य तुम्हाला सहकार्य करतील आणि ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, एवढा विश्वास देण्यासाठी मी इथं आलेला आहे. त्याशिवाय आपण महात्मा फुले जीवनदायी योजना जी युती शासनाची होती ती आता 5 लाख रुपयाची झालेली आहे. आयुष्यमान भारत ही 5 लाखाची योजना आहे. आता केलीच्या बेळगावला त्या सगळ्या लागू आहेत. गडिंग्लजच्या आणि कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये आहेत. त्याची अंमलबजावणी आपण करतो. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात गरिबाकडे पैसा नाही म्हणून उपचार मिळाले असे एकही उदाहरण तुम्हाला दाखवता येणार नाही. असं एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. बांधकाम कामगार मंडळाच्या ज्याचा मला उल्लेख केला गेला, अनेक योजना आपण या राज्यामध्ये आणल्या, त्याची अंमलबजावणी आपण चांगल्या पद्धतीनं करतोय. आज सगळं सांगून मी आपला वेळ घेणार नाही, आज दुसरी सभा आहे. पण हे सगळं करायचं असेल तर गरीब आणि अडाणी माणसाला या योजना माहिती नाहीत.
त्याचं ज्ञान त्यांना नाही, त्यांच्या झोपडीपर्यंत चुलीपर्यंत पोहोचायचं असेल, त्याला दाखले मिळायचे असेल तर सरकारी अधिकारी दाद देत नाही. आणि माझी विनंती आहे या सगळ्या आमच्या सदस्यांना, तुम्ही विकास करा, म्हणजे या विकास कामावर या गरिबांच्याकडे लक्ष द्या, ह्या योजना राबवण्यासाठी त्यांना मदत करा. आणि या गरिबांचं दुःख हे तुमचं दुःख असलं पाहिजे, त्यांचं सुख हे तुमचं सुख असलं पाहिजे. त्यांना ठेच लागली की तुम्हाला कळाली पाहिजे. अशा प्रकारचं काम तुम्ही सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर करावं, एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि या सगळ्या उमेदवारांना तर माझी आता खात्री झालेली आहे सगळी स्टेजवरची माणसं बघून की 100% कन्याचा यावेळेला निकाल लागेल. दोन्ही आपले गट एकत्र आलेलो आहोत, दोन्ही पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि महान मंडळी स्टेजवर माहिती ज्याची नावं घेतली ती एकत्र आल्यामुळं मला वाटतं विजय आपला फार मोठा सुकर होईल. तर येणारे 2-3 दिवस रात्र वैरेची आहे, राजा जागा हो अशी मंत्र आपण करा. बारकाईने लक्ष घाला. यावेळा उंदरांचा ह्याचा फार सुळसुळाट चालू होतो, यावेळा आपण बंदोबस्त करा आणि एक चांगल्या पद्धतीचा विजय नोंदवा की तो कैलासवासी नरशिवराव पाटलांना आनंद देणारा स्वर्गात, कैलासवासी बाबासाहेब कृपेकरला स्वर्गात आनंद देणारा. आणि अजितदादा पवारांना सुद्धा की युतीच्या आधी 7-8 दिवस त्याला दोघांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही एकत्र लढा आणि कुठलेही चिन्ह घ्या. दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल तर या सर्व लोकांना घड्याळ चिन्हासोबत बटन दाबून विजयी करावं अशी विनंती करून सभेला जायला पवारगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.